हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर मग सँडविचला लागणारी चटणी कशी बनवायची ते पाहूया. तर मी इथे एक मिक्सरचं भांडं यूज केलेलं आहे. छोटंसंच भांडं आहे. त्याच्यामध्ये भरपूर अशी मी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर थोडीशी जास्तच घ्यायची आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुतलेली मुठभर अशी पुदिन्याची 10 ते 15 पानं यूज केलेली आहेत. त्याच्यानंतर मी ते आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत, त्याची साल काढून 5 ते 6 लसणाच्या कुड्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही 2 घेतल्या तरी चालतील. त्याच्यानंतर 2 चमचे मी इथे डाळे यूज केलेले आहेत. डाळे घेतल्यामुळे थोडासा थिकनेसपणा येणार चटणीला. त्याच्यानंतर थोडंसं स्वीटनेससाठी छोटे 2 चमचे साखर पण यूज केलेली आहे. आणि लास्टला आपण टाकणार आहोत मीठ. आणि थोडासा त्याला असा खट्टा फ्लेवर येण्यासाठी चटणीला आपण एक अर्धा लिंबू त्याच्यामध्ये पिळवून घ्यायचा. तर इथं आपल्या चटणीला सगळं लागणारं साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन रेडी झालेलं आहे. तर आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसर झालं तर पाणी ॲड करून आपल्याला ते त्याची पेस्ट करायची आहे. तर इथे माझी पण चटणी रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, सँडविच रेसिपी हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा.